मातोश्रीवरती सध्या पक्षप्रवेश सुरू आहेत, आपण थेट पाहूयात। मदत करायची आणि त्यांच्याने आमची एक जवळीक पहिल्यापासून होते, कारण सचिन शिंदे एक सामान्य व्यक्तीसारखे या विभागामध्ये वागत होते आणि आज त्यांना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची विचारांचं एक सोनं लुटायचं आहे आणि आपल्याला शिवसेनेच्या परिवारामध्ये ते सामील झालेले आहेत आणि त्यांचं उद्धव साहेबांनी स्वागत केलेलं आहे की यापुढे माईमध्ये एक संपूर्ण जी काही भाजपची ताकद होती सचिन शिंदेच्या मागे ते आपल्याला संपूर्ण जनसमुदाय आलाय। ही संपूर्ण ताकद यापुढे संपूर्ण शिवसेना परिवारासोबत राहणार आहे आणि तुमचे सगळ्या कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे आपल्याला संबोधित करतात। सचिन शिंदे बाहेर खेचली जाते। सगळ्यांना नमस्कार। मी आज भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक संस्थेचा राजीनामा दिलेला आहे आणि मी गेली 20 वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो। पक्षवाढीसाठी खूप काम केलं मी, पण माझ्यावर अन्याय झाला असं मी म्हणणार नाही, पण न्याय पण नाही मिळाला आणि गेल्या काही वर्षात माझ्या केलेल्या कामाकडे फारच दुर्लक्ष होत होतं, मला न्याय मिळत नव्हता। त्यामुळे मी एक निर्णय घ्यायचं ठरवलं पुढे जाण्यासाठी आणि तो निर्णय हा होता की मी उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलो, आदित्यजींना भेटलो, त्यांनी मला समजून घेतलं आणि मला माझ्या कामात पूर्णपणे सहकार्य करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि मला काम करण्यासाठी जी संधी पाहिजे ती देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे मी आजपासून शिवसेना या गटात प्रवेश करत आहे आणि याच्या पुढच्या काळात जे काय माझ्याकडून चांगलं कार्य करायचं असेल ते मी कार्य करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। मी माझ्या कार्यकर्त्यांना फार शुभेच्छा देतो की त्यांनी फार मला सपोर्ट केला, या परिस्थितीतसुद्धा ते माझ्या बरोबर उभे राहिले। एवढे बोलून माझ्या 2 शब्द संपवतो। धन्यवाद। सर्वांना उत्सुकता उद्याची आहे, पण उद्याची वाट बघताना आज सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो आणि आज सचिनजी तुम्ही तुमच्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, तुमचं मी स्वागत करतो। धन्यवाद सर। आणि जी एक तुम्ही व्यथा मांडली की तुमच्याबाबत अन्याय पण नाही झाला पण न्याय पण मिळाला नाही, मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही। धन्यवाद सर। जे तुम्हाला एक अपेक्षित आहे, पण शेवटी काय असतं की न्याय म्हणजे तरी काय, की केवळ व्यक्तिगत काही मिळालं तर तेवढा पुरता न्याय नाही, तर माझा उपयोग हा मी माझ्या जनतेला काय करून देऊ शकलो आणि तो देऊ शकलो ह्याचं समाधान हा एक मोठा न्याय असतो आणि तशी संधी मी तुम्हाला नक्की देईन। उद्याची आपण सर्व वाट बघतो आहोत। एकच जरा थोडीशी रोखरोख म्हणण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला तो 4 दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता। 19 तारखेला एक बॉम्ब फुटलेलाच आहे आणि हा नोटांचा बॉम्ब जो काही जरा थांब देतात, नोटांचा बॉम्ब जो काही वसई विदर्भला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे। कालचा बॉम्ब फुटलाय त्याने तर संपूर्ण देश नव्हे तर जग हादरले की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा घोटाळा कसा काय होऊ शकतो। आता या घोटाळ्याबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारतो।